आद्य गुरु शंकराचार्यांनी या हिंदू धर्माच्या म्हणजे आपल्या सनातन धर्माच्या रक्षणासाठी 4 मठ स्थापन केले आणि या 4 मठाचे पुढे 13 आखाडे तयार झाले हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि प्रचारासाठी। आणि या 13 आखाड्यांची रहस्यमय अशी माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। आणि बांधवांनो, या 13 आखाड्यांच्या निर्मितीचं रहस्य, ते कुठे निर्मित झाले अशी रहस्यमय माहिती आज पाहणार आहोत। साठी व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही माहिती तरुणांच्या पर्यंत जाणं गरजेचे आहे। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। ही माहिती ऐकल्यानंतर बांधवांनो, गर्वाने बोला आम्ही हिंदू आहोत, जय श्रीराम अशी एक कमेंट जरूर द्या। तर 13 आखाड्यातील पहिला आखाडा आपण पाहूया। या पहिल्या आखाड्याचं नाव आहे निरंजनी आखाडा आणि हा जो आखाडा आहे तो इसवी सन 826 साली गुजरात मध्ये मांडवी या ठिकाणी हा स्थापित झाला आखाडा। या आखाड्याचे जे इष्ट देव आहेत भगवान शिवशंकर पुत्र कार्तिक स्वामी इष्टदेव। या आखाड्यामध्ये दिगंबर साधू, महंत, महामंडलेश्वर जास्त करून आहेत आणि यांच्या ज्या शाखा आहेत प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार, त्र्यंबकेश्वर आणि उदयपूरमध्ये या आखाड्याच्या शाखा आहेत। आणि दुसरा आखाडा पाहूया आपण। दुसऱ्या आखाड्याचं नाव आहे श्री जुना दत्त आणि या आखाड्याला जुना आखाडा सुद्धा म्हणतात। हा जो आखाडा आहे तो इसवी सन 1145 साली उत्तराखंड या ठिकाणी कर्णप्रयाग या भागामध्ये हा आखाडा स्थापित झाला। याला भैरव आखाडा सुद्धा म्हणतात। याचं जे केंद्र आहे वाराणसी, हनुमान घाट या ठिकाणी, हरिद्वार या ठिकाणी मायादेवी मंदिर येथे भव्य असा आश्रम आहे। तर या आखाड्याचं एक वैशिष्ट्य आहे की या आखाड्यातले नागा साधू ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळा असतो त्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी अमृत स्नानासाठी येतात, त्यावेळी या आखाड्यात जे नागा साधू आहेत त्यांना पाहण्यासाठी लाखो भाविक आपला श्वास रोखून त्यांच्याकडे पाहतात। असे हे आश्चर्यजनक नागा साधू आहेत या आखाड्यामध्ये। तिसरा जो आखाडा आहे या आखाड्याचं नाव आहे श्री महानिर्वाण आखाडा। हा जो आखाडा आहे इसवी सन 671 साली स्थापित झाला। या आखाड्याचा जो मूळ जन्म आहे तो बिहार, झारखंड, वैजनाथ धाम या ठिकाणी। काही संतांचं मत आहे की हरिद्वार, नीलधारा या ठिकाणी तयार झाला आहे। आखाड्याचे जे इष्ट देव आहेत ते कपिल महामुनी। आखाड्याच्या ज्या शाखा आहेत प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, ओंकारेश्वर, कनखल या ठिकाणी शाखा आहेत। तर बांधवांनो, या आखाड्याचा जो इतिहास आहे फार मोठा आहे। या आखाड्याची एक पराक्रमाची गाथा आहे। इसवी सन 1260 साली महंत भगवानंदगिरी यांच्या नेतृत्वानं 22,000 नागा साधू, बांधवांनो 22,000 नागा साधू कणखल या ठिकाणी, मुस्लिम शासकाने आपलं मंदिर त्या ठिकाणी ताब्यात घेतलं होतं, भव्य असं मंदिर कणखलचं। त्यावेळी हे महापराक्रमी 22,000 नागा साधू त्या ठिकाणी गेले, भयंकर असं युद्ध झालं आणि आपलं हे मंदिर त्या ठिकाणी या मुस्लिमांच्या हातून सोडवलं आणि त्यांना मारलं, पळवून लावलं त्या सैन्यांना। या आखाड्याचा पराक्रम। चौथा जो आखाडा आहे या चौथ्या आखाड्याचं नाव आहे श्री अटल आखाडा। हा जो आखाडा आहे सन 569 ला गोडवान क्षेत्रामध्ये हा स्थापित झाला। या आखाड्याचं इष्ट देव भगवान गणेश आहेत आणि बांधवांनो, हा आखाडा सर्वात प्राचीन समजला जातो। याचं मुख्य पीठ पाटणमध्ये आणि याचं जे आश्रम आहेत कणखल, हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहेत। याच्यानंतर 5वा आखाडा पाहणार आहोत आपण। या 5व्या आखाड्याचं नाव आहे श्री आव्हान आखाडा याला म्हणतात। हा जो आखाडा आहे इसवी सन 646 साली हा आखाडा स्थापन झाला आणि 1603 मध्ये याचा पूर्ण संयोग तयार झाला। आखाड्याचे जे इष्ट देव आहेत भगवान दत्तात्रय मानतात, भगवान गणपती बाप्पाला मानतात आणि याचं जे केंद्रस्थान आहे काशी या ठिकाणी। आणि या आखाड्याचे जे आश्रम आहेत ऋषिकेश स्वामी आणि अनुपगिरी आणि उमरावगिरी। 6वा जो आखाडा आहे त्याचं नाव आहे श्री आनंद आखाडा। इसवी सन 855 साली हा आखाडा मध्य प्रदेश, बेरार या ठिकाणी, केंद्र याचं वाराणसीला आहे आणि ज्या शाखा आहेत या आखाड्याच्या प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन या ठिकाणी शाखा आहेत। 7वा जो आखाडा आहे श्री पंचअग्नी या आखाड्याचं नाव आहे। 1136 साली हा आखाड्याची स्थापना आहे। या आखाड्याचे जे इष्ट देव आहे गायत्री आहेत। याचं प्रधान केंद्र काशीला आहे आणि या आखाड्याचे जे सदस्य आहेत हे 4 पीठांचे शंकराचार्य, ब्रह्माचार्य साधू
आणि महामंडलेश्वर या ठिकाणी सामील आहेत या आखाड्यामध्ये. या आखाड्याच्या शाखा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वरला शाखा आहेत. 8वा जो आखाडा आहे, या 8व्या आखाड्याचं नाव आहे श्री नागपंथी गोरक्षनाथ आखाडा. हा जो आखाडा आहे तो इसवी सन 866 साली हा आखाडा स्थापन झाला आहे. अहिल्या गोदावरी संगम या ठिकाणी हा आखाडा स्थापित झाला. या आखाड्याचे जे संस्थापक आहेत शिवनाथजी देवेंद्र गोरक्षनाथ हे आखाड्याचे संस्थापक आहेत. या आखाड्यामध्ये 12 पंथ आहेत. हे जे संप्रदाय आहे सगळं योगिनी कौल नावाने प्रसिद्ध आहे. आखाड्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शाखा आहे. त्र्यंबक मठिका म्हणून प्रसिद्ध आहे. 9वा जो आखाडा आहे या आखाड्याचं नाव आहे श्री वैष्णव आखाडा. 1595 साली दारागंज मध्ये मध्यम मुरारी या ठिकाणी स्थापित झाला. याच्यामध्ये 3 संप्रदाय आहेत. तर यांचा जो आखाडा आहे त्र्यंबकेश्वर मारुती मंदिर या ठिकाणी. 10वा जो आखाडा आहे श्री उदासीन पंचायती मोठा आखाडा याला समजला जातो. 1910 साली हा आखाडा स्थापित झाला. संस्थापक श्री चंद्र आचार्य उदासीन. तर यांच्यामध्ये काही सांप्रदायिक भेद आहेत. याच्यामध्ये उदासीन साधू, महंत महामंडलेश्वर यांची संख्या जास्त आहे. याच्या ज्या शाखा आहेत प्रयागराज आहे, हरिद्वार आहे, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर आहे आणि बधैनी, मुलतान, नेपाळ, मद्रास याच्या शाखा भरपूर आहेत. 11वा जो आखाडा आहे श्री उदासीन नवीन आखाडा म्हणतात. इसवी सन 1710 साली हा आखाडा स्थापित झाला. महंत सुधीरदासजी यांनी आखाडा हा स्थापित केला. याच्या ज्या शाखा आहेत प्रयागराज आहेत, हरिद्वार आहेत, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वरला आहेत. तर याच्यानंतर 12वा आखाडा याचं नाव आहे श्री निर्मल पंचायती. 1784 साली हा आखाडा स्थापित झाला. 1784ला ज्यावेळी हरिद्वार या ठिकाणी भव्य असा कुंभमेळा भरला होता, या कुंभमेळ्यामध्ये सगळ्या साधू संतांनी विचार विनिमय करून श्री दुर्गासिंह महाराज यांनी हा आखाडा स्थापन केला. आणि आखाड्याचं इष्टदेव म्हणून पुस्तक आहे श्री गुरु ग्रंथ साहिब. हा जो ग्रंथ आहे ह्या आखाड्याचं इष्टदेव मानतात. या आखाड्यामध्ये सांप्रदायिक साधू, महामंडलेश्वर यांची संख्या जास्त आहे. याच्या ज्या शाखा आहेत प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर. आणि शेवटचा 13वा आखाडा निर्मोही आखाडा. हा जो आखाडा आहे 1720 साली स्थापन झाला. रामानंदाचार्य यांनी हा आखाडा स्थापन केला. या आखाड्यामध्ये मठ आणि मंदिर आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार या ठिकाणी मठ आणि मंदिर आहेत. आजही त्या ठिकाणी या आखाड्यामधले जे साधू आहेत, नवीन शिष्य आहेत, तीर चालवणं आणि तलवार चालवण्याचं प्रशिक्षण आजही त्या ठिकाणी दिलं जातं. तर बांधवांनो, अशा प्रकारे या कुंभमेळ्याला, भव्य कुंभमेळा 144 वर्षानंतर योग आलेला आहे बघा, 12 कुंभमेळ्यानंतर. आणि सर्व 13 आखाडे त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत. लाखो साधू संत आहेत. अखंड विश्वालाही प्रश्न पडलाय की बांधवांनो, हिंदू धर्म आहे तरी कसा, हा पाहण्यासाठी लोक त्या ठिकाणी येत आहेत. गंगेमध्ये स्नान करण्यात एवढी आपल्या हिंदू धर्माची, सनातन धर्माची महती, प्रत्यक्ष देवानं तयार केलेला हा धर्म आहे. त्यासाठी बांधवांनो, या 13 आखाड्याच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्माचा प्रचार चालू आहे. या 13 आखाड्याच्या माध्यमातून या आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण केलं जातं. बांधवांनो, आखाडा हा शब्द आजही आपल्या तोंडात येतो बघा. पैलवानांचा आपण आखाडा सुद्धा म्हणतो का. तशाच प्रकारे बांधवांनो, आद्यगुरु शंकराचार्यांनी या सगळ्याची निर्मिती केली हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी. ज्यावेळी कुणीच पुढे येणार नाही त्यावेळी बांधवांनो, लाखो साधू, 4 लाख नागा साधूंची फौज सदैव तयार आहे आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी. कित्येक देशांची मिलिटरी सुद्धा एवढी नाही, एवढे साधू संत तयार आहेत, सक्षम आहेत अगदी तलवार, भाला चालवून. या साधूंना पाहिल्यानंतर अभिमानानं छाती फुलून जाते की आम्ही हिंदू आहोत. आमची परंपरा किती जुनी. तर बांधवांना, आपण हिंदू आहोत म्हणून गर्वाने ही माहिती शेअर करा. आपल्या घरातील मुलांना याच्याबद्दल आखाडा म्हणजे नक्की काय आहेत बाबा 13 आखाडे याची माहिती नक्की सांगा. आणि आम्हाला कमेंट म्हणून जय श्रीराम अशी एक कमेंट नक्की द्या. हर हर महादेव अशी दिली तरी चालेल. जय हिंद, जय भारत.